आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती बघणार आहोत शेतकरी मित्रांनो, जी तुम्हाला ऐकल्यावर तुम्ही पण थक्क व्हाल शेतकरी मित्रांनो. कारण सरकारचा हा मोठा निर्णय शेतकरी मित्रांनो आता थेट सामान्य लोकांच्या आणि शेतकऱ्यांसाठी फायद्यासाठी लागू होणार आहे शेतकरी मित्रांनो. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की शेतकरी मित्रांनो, याचा फायदा नेमका कोणाला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो, आणि किती पैसे मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. तसेच आणि अर्ज कधीपासून सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो. अनेक लोकांना अजून ही खरी माहिती माहीत नाही शेतकरी मित्रांनो. सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफवा फिरत आहे शेतकरी मित्रांनो. कोण म्हणतात शेतकरी मित्रांनो उद्यापासून पैसे जमा होणार शेतकरी मित्रांनो, तर कोणी म्हणतात नवीन यादी लागली आहे शेतकरी मित्रांनो. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण अधिकृत माहिती आणि नवीन अपडेट आणि सरकारचा अंतिम नियम सांगणार आहे शेतकरी मित्रांनो. असाच व्हिडिओ शेवटपर्यंत मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे शेतकरी मित्रांनो, जी तुम्ही मिस केली तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो, आणि आपल्या गावातील प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो. चला मग सुरू करूया शेतकरी मित्रांनो आजच्या सर्वात मोठ्या अपडेट. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा बातमीवर बोलणार आहोत ज्याची आपण सगळेच अगदी आतुरतेने वाट पाहत होतो. होय, सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांच्या पीक विम्याचे वाटप अखेर अधिकृतपणे सुरू झाले आहे. इकडच्या तिकडच्या गप्पा न मारता थेट मुद्द्यावर येऊया आणि या प्रक्रियेतली प्रत्येक महत्त्वाची गोष्ट आज समजून घेऊया. आता बघा, हा आकडा जरा नीट लक्षात घ्या. 18,000 ते 22,000 रुपये ही काही छोटी रक्कम नाहीये. थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही घसघशीत रक्कम जमा व्हायला सुरुवात झालीय. अनेकांच्या मोबाईलवर बँकेचा पैसे जमा झाल्याचा तो आनंददायी टिंग असा मेसेज धडकायला सुरुवातही झाली असेल, बरोबर ना? गेल्या हंगामात जे काही नुकसान झालं त्यावर हा खरोखरच एक मोठा दिलासा आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण मुख्यत्वे 5 गोष्टी पाहणार आहोत. पीक विमा वाटपाची सध्याची स्थिती, कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत, जिल्हानिहाय निधी किती आणि कुठे गेलाय, अजूनही प्रतीक्षेत असलेले जिल्हे कोणते, आणि सर्वात महत्त्वाचं, ज्याची सर्वांना काळजी असते, ते म्हणजे पैसे अजून आले नसतील तर नेमकं काय करायचं. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यापासून. पीक विमा वाटप सुरू. हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे वाटप होतंय त्यामागे नक्की यंत्रणा कशी काम करत आहे ते आपण आधी थोडक्यात पाहूया. आता हे वाटप म्हणजे कुण्या एका संस्थेचं काम नाहीये बरं का. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्या या तिन्हींनी एकत्र येऊन हा निधी मंजूर केलाय. सोयाबीन, कापूस आणि तुरीचं जे काही मोठं नुकसान झालंय त्यावर फुंकर घालण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा संयुक्त निर्णय घेण्यात आलाय. आणि तुम्हाला माहितीये हा एकूण अंदाजित निधी किती आहे? तब्बल 1,900 कोटी रुपये. अगदी बरोबर ऐकलात, 1,900 कोटी. राज्यातील साधारण 18 ते 22 लाख पात्र शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी हा निधी वितरित होणं हे खरोखरच खूप मोठं पाऊल आहे. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होत आहेत? निधी तर मंजूर झालाय, पण तो नक्की कुठे पडतोय? आता लगेच आपापले बँक पासबुक किंवा मोबाईल ॲप्स तपासायची वेळ आलीय. कारण जवळपास प्रत्येक प्रकारच्या बँकेत हे पैसे येत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बरोडा यांसारख्या राष्ट्रीयकृत बँका तर आहेतच, पण त्यासोबतच आपल्या जिल्हा मध्यवर्ती, ग्रामीण आणि सेवा सहकारी बँकांचाही यात समावेश आहे. आणि हो, HDFC, ICICI किंवा ॲक्सिस सारख्या खाजगी बँकांमध्येही पैसे जमा होत आहेत. थोडक्यात सांगायचं तर विमा फॉर्म भरताना तुम्ही जी बँक दिली होती तिथे हे पैसे जमा होण्याची प्रक्रिया जोरदार सुरू आहे. आता वळूया तिसऱ्या आणि सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाकडे. जिल्हानिहाय निधी आणि लाभार्थी नक्की किती आहेत? कोणत्या जिल्ह्याला किती वाटा मिळालाय ते आकडेवारीतूनच बघूया. या यादीत सर्वात लक्षवेधी आकडा आहे तो यवतमाळ जिल्ह्याचा. पहिल्याच टप्प्यात यवतमाळमध्ये तब्बल 110 कोटी रुपये वितरित होत आहेत आणि याचा फायदा 1,10,000 शेतकऱ्यांना होतोय. ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. या व्यतिरिक्त पुण्यात 95 कोटी, नाशिकमध्ये 90 कोटी आणि जळगावमध्ये 85 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालीय. अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही 60 ते 82 कोटी रुपयांच्या घरात निधी वाटला जातोय. कामाचा वेग नक्कीच चांगला आहे असं म्हणता येईल. हीच आकडेवारी पुढे पाहिली तर बीड आणि नांदेड इथेही अगदी भक्कम काम सुरू आहे.
बीडमध्ये 98 कोटी आणि नांदेडमध्ये 92 कोटी रुपये जमा होत आहेत. लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना इथेही प्रक्रियेने चांगलाच वेग घेतलाय. धाराशिवपासून अगदी सांगलीपर्यंत 49 ते 66 कोटी रुपयांच्या दरम्यान निधी प्रत्यक्ष खात्यात पडत आहे. हे सगळे जिल्हे सध्या अतिशय ॲक्टिव्ह वितरण टप्प्यात आहेत. पण आता असा साहजिकच प्रश्न येतो की ज्या जिल्ह्यांची नावे या यादीत नाहीत त्यांचं काय? काळजी करू नका, आपण आता चौथ्या मुद्द्याकडे येतोय, प्रतीक्षेत असलेले जिल्हे. हे बघा, जर तुमचा जिल्हा मघाशी सांगितलेल्या यादीत नसेल तर लगेच निराश होण्याचं कारण नाही. रत्नागिरी, पालघर, ठाणे, वर्धा, गडचिरोली आणि धुळे इथे सध्या कागदपत्रांची पडताळणी किंवा व्हेरिफिकेशन सुरू आहे. कोल्हापूर, रायगड, चंद्रपूर, भंडारा आणि नंदुरबारमध्ये लवकरच म्हणजे अगदी पुढच्या टप्प्यात पैसे जमा होतील. सिंधुदुर्ग आणि नागपूरमध्ये अद्याप निधी मंजूर होणं किंवा यादी येणं बाकी आहे. आणि मुंबई शहर उपनगरमध्ये यादीत नावं समाविष्ट करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आपला जिल्हा नक्की कोणत्या टप्प्यावर आहे हे एकदा समजलं की ती विनाकारण वाटणारी धाकधूक कमी होते. आणि आता या विश्लेषणातल्या सर्वात महत्त्वाच्या 5व्या भागाकडे आपण आलो आहोत. वाटप सुरू असलेल्या जिल्ह्यात आपण आहोत, तरीही पैसे न आल्यास नक्की काय करावे? सर्व प्रक्रिया पूर्ण केलीये तरीही मोबाईलवर मेसेज नाही. असा जर तुमचा प्रश्न असेल तर हा भाग खास तुमच्यासाठी आहे. कारण यावर एक अतिशय ठोस आणि अधिकृत उपाय आहे जो आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. इथे या 4 पायऱ्या तंतोतंत पाळणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात पहिली आणि सोपी गोष्ट 14447 या अधिकृत हेल्पलाईन नंबरवर लगेच कॉल करा. ई-केवायसी किंवा डीबीटीमध्ये काही अडचण असेल तर ती तिथे लगेच समजेल. दुसरी पायरी, तुमच्या तालुक्यातील पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला एक रीतसर लेखी तक्रार अर्ज द्यायचा आहे. तिसरी पायरी, या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत. आणि चौथी व सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे ही अडचण लक्षात आल्यापासून 72 तासांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पावती घ्यायला अजिबात विसरू नका बरं का. आता या अर्जासोबत नक्की काय जोडायचंय ते अगदी लक्ष देऊन ऐका. आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स तर हवीच हवी, पण त्यासोबत 7/12 उतारा, 8चा उतारा आणि पीक पाहणी केल्याचा पुरावा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि एक गोष्ट जी अजिबात विसरायची नाहीये ती म्हणजे पीक विमा पावतीवरचा पावती क्रमांक आणि तुमचा ॲप्लिकेशन ID. या 2 गोष्टींशिवाय तुमचा दावा ग्राह्य धरला जाणार नाहीये हे अगदी पक्क लक्षात ठेवा. आणि हा जो लेखी अर्ज तुम्ही देणार आहात ना, तो अगदी सुटसुटीत आणि स्पष्ट असावा. त्यात तुमचं संपूर्ण नाव, तालुका, जिल्हा, आधार क्रमांक, बँकेचा अचूक खाते क्रमांक आणि चालू असलेला मोबाईल नंबर असणं मस्ट आहे. पिकाचा प्रकार लिहून खरीप हंगामासाठी अर्ज मंजूर असूनही पीक विम्याची रक्कम जमा न झाल्याबद्दल चौकशी करून रक्कम जमा करावी अशी स्पष्ट विनंती त्यात लिहा. असा परिपूर्ण अर्ज असेल तर तुमचं काम वेगाने मार्गी लागेल. आणि जाता जाता एक अतिशय सकारात्मक अपडेट देतो. पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचं वाटप अगदी लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे ज्यांची नावे पहिल्या टप्प्यात आली नाहीत त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे. आपली कागदपत्रे आणि बँक खाती तयार ठेवा. आजच्या या विश्लेषणातून तुम्हाला योग्य ती माहिती नक्कीच मिळाली असेल. पण शेवटी एक प्रश्न असा उभा राहतो की दरवर्षी वाटप प्रक्रियेत येणाऱ्या या तांत्रिक अडचणी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विश्लेषणात. धन्यवाद.